हॅलो मुलांनो, आज आपण उदाहरण संग्रह 45 पाहणार आहोत. उदाहरण संग्रह 45मध्ये आपल्याला मिनिट, तास असं दिलेलं आहे आणि यांची बेरीज, वजाबाकी आणि काही शाब्दिक उदाहरणे दिलेली आहेत. तर मुलांनो, उदाहरण संग्रह 45 हा खूपच महत्त्वाचा उदाहरण संग्रह आहे. तुम्ही हा उदाहरण संग्रह शेवटपर्यंत पहा. तुमचे कालमापन या धड्यावरील सर्व जे काही डाऊट आहेत ते क्लिअर होतील. तर मुलांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझी सर्व नवीन व्हिडिओ बनवलेली आणि अगोदरची व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला मुलांनो, उदाहरण संग्रह 45 आपण पाहूयात. बेरीज करा. 2 तास 30 मिनिटे अधिक 4 तास 55 मिनिटे याची आपल्याला बेरीज करायची आहे. तर पहिल्यांदा आपल्याला बेरीज करण्यासाठी तास आणि मिनिटे असा आपल्याला एक रकाना आखायचा आहे. आणि इथे तास म्हणजे 2 तास 30 मिनिटे, तर 2 तास हे तासाखाली लिहायचे आणि मिनिटाखाली. तर 2 तास 30 मिनिटे अधिक 4 तास 55 मिनिटे याची आपल्याला बेरीज करायची आहे. तर 2 अधिक 4 6 आणि हे 5 आणि 3 अधिक 5 8. तर 6 तास 85 मिनिटे हे आपलं उत्तर आलेलं आहे. पण आपलं उत्तर इथेच थांबत नाही. तर हे 1 तास हा किती मिनिटाचा असतो, तर 60 मिनिटाचा. तर इथे 1 तास आपल्याला दिसतो, म्हणजे 60पेक्षा जास्त मिनिटे आहेत इथे. तर 85 म्हणजे किती असतं, तर 60 अधिक 25. 60 अधिक 25 म्हणजे इथे आपलं उत्तर काय येणार आहे, तर हे 60 मिनिटे काढले तर आपल्याला इथे 1 तास मिळतो. तर हा 1 तास या 6 तासात मिसळायचा आहे, म्हणजे 7 तास आणि हे 7 तास आणि हे उरलेली मिनिटे 25 मिनिटे हे आपलं उत्तर असेल. गणित क्रमांक 2. 3 तास 50 मिनिटे अधिक 4 तास 20 मिनिटे. 3 तास 50 मिनिटे अधिक 4 तास 20 मिनिटे. 4 अधिक 3 4 5 6 7 आणि हे 0 5 6 7. तर हे 70 इथेही 1 तास निघतो. 60 अधिक 10 हे 70 असतं. तर इथे 1 तास मिळाला, म्हणजे हे 7 अधिक 1 8 तास हे उरलेले 10 मिनिटे. 3 तास 45 मिनिटे. 3 तास 45 मिनिटे अधिक 1 तास 35 मिनिटे. 3 अधिक 1 4 5 आणि 5 0 5 आणि 5 10 0 हाचे आले 1. 4 अधिक 4 8. तर इथेही 1 तास निघतो, कारण 60पेक्षा मोठी संख्या आहे. तर 60 अधिक 20 बरोबर 80 होतं. तर हा 1 तास आपल्याला मिळाला. तर हा 1 तास या तासात मिसळा, म्हणजे 4 अधिक 1 5 आणि हे उरलेली मिनिटे 5 तास 20 मिनिटे. तर 4 तास 15 मिनिटे अधिक 2 तास 50 मिनिटे. 4 5 6 5 आणि हे 5 6 65. तर 60 अधिक 5 बरोबर 65 होतं, म्हणजे इथे 1 तास मिळाला आपल्याला. तर 6 अधिक 1 7 तास हे उरलेली मिनिटे 5 मिनिटे हे आपलं उत्तर आहे. आता प्रश्न क्रमांक 2. वजाबाकी करा. वजाबाकीचं पहिलं गणित. तर तसंच आपल्याला बेरजेसारखंच आखायचं आहे. तर 3 तास 10 मिनिटे वजा 2 तास 40 मिनिटे. तर पहा मुलांनो, इथे लहान संख्येतून मोठी संख्या वजा होत नाही, म्हणून इथे आपल्याला 1 तास कमी करायचा आहे. म्हणजे इथे 3 मधून 1 गेलं, 2 राहिलं आणि
इथे आपल्याला ह्या 1 तासाचे 1 तास म्हणजे 60 मिनिटे हे अधिक करायचं आहे. म्हणजे इथे आपलं किती झालं तर 60 अधिक 10 हे 70. तर आता 70मधून 40 वजा होईल, तर 2मधून 2 गेले 0 आणि हे 70मधून 40 गेले 30. तर आपलं याचं उत्तर असेल 0 तास 30 मिनिटे किंवा फक्त 30 मिनिटे लिहिलं तरीही चालेल. 5 तास 20 मिनिटे, 2 तास 35 मिनिटे. इथेही मिनिटे मोठी आहेत, तर इथे आपण 4 करू शकतो, हे 5 कट करून, आणि इथे आपण अधिक 60 करून, बरोबर 60 अधिक 20 70 80. तर 4मधून 2 गेले 2 आणि हे 80मधून 35 गेले, 10मधून 5 गेले 5, ह्याचे आले 1 आणि हे 4. तर आपल्या याचं उत्तर असेल 2 तास 45 मिनिटे. 2 तास 45 मिनिटे. गणित क्रमांक 3. 4 तास 25 मिनिटे, 1 तास 55 मिनिटे वजा. तर इथेही मिनिटे लहान आहेत आणि हे इथले मोठे आहेत, तर इथे आपण हे कट करून 3 तास करू आणि इथे अधिक 60 करू. तर 60 70 80 85 आणि इथे 3मधून 1 गेलं 2 आणि 85मधून 55 गेले, तर 30 राहिले. तर इथे आपलं उत्तर येईल 2 तास 30 मिनिटे. 6 तास 15 मिनिटे आणि 2 तास 45 मिनिटे याच्या आपल्याला वजाबाकी करायची आहे. तर इथेही मिनिटे कमी आहेत इथल्यापेक्षा, तर इथे आपण 5 करूया आणि इथे अधिक 60 करूया. 60 का बरं, तर हा इथला 1 तास आपण कमी करून मिनिटात 1 तास वाढवला आहे, म्हणजे 1 तास म्हणजे 60 मिनिटे, म्हणजे 60 मिनिटे आपण वाढवायचे आहेत. तर बरोबर 60 70 75. तर 5मधून 2 गेले 3 आणि 75मधून 45 गेले 30. तर 5 तर याचं उत्तर 3 तास 30 मिनिटे हे आहे. तर एक सरकारी कार्यालय सकाळी 7 वाजता सुरू होते व दुपारी 3 वाजता बंद होते, तर ते कार्यालय किती वेळा चालू राहत असेल? तर आपण पहिल्यांदा ते कार्यालय मध्यान्हपूर्व किती वेळ सुरू राहते पाहूयात, म्हणजे 12च्या अगोदर. तर 7 वाजता सुरू होते आणि हे तास झाले आणि मिनिटे काहीच नाही, 0 मिनिटे आहेत. तर आणि मध्यान्हपूर्व पाहायचं आहे, म्हणजे 12पर्यंत अगोदर पाहायचं आहे. तर आपल्याला हे 12मधून, म्हणजे मध्यान्हपूर्व ज्या वेळेस होतं त्यामधून किती वाजता सुरू झाला आहे, तर 7 वाजता सुरू झाला आहे, म्हणजे 7 वजा करावे लागेल. तर हे इथे आपल्याला 5 तास मिळतील. आणि मध्यान्होत्तर हे दुकान हे कार्यालय किती वेळ सुरू असतं हे पाहण्यासाठी आपल्याला 12 ते 1 आणि 1 ते 2, 2 ते 3, म्हणजे 1 2 3 तास सुरू राहील. तर 5 तास अधिक 3 तास 5 6 7 8 तास हे दुकान सुरू राहील. तर आपण शेवटी लिहायचं आहे 8 तास हे कार्यालय सुरू राहील. तर इथे मी तुम्हाला एक ट्रिक सांगते, तर त्या ट्रिकनुसार तुम्ही कसं उत्तर म्हणजे हे एकदम सोप्या पद्धतीत कसं मिळवाल. तर 7 वाजता सुरू होते, म्हणजे 7 सोडून 7च्या पुढची संख्या धरायची आहे, म्हणजे 7च्या पुढची 8. तर 8 पासून 3 पर्यंत मेजायचं आहे. 8 8 9 10 11 12
1 2 3 तर 3 3 6 7 8 पहा मुलांना, तुम्हाला या ट्रिकने खूपच सोपे कोणतेही उदाहरण येणार आहे. पाहिलंत मुलांनो, किती सोपी ट्रिक होती. अशा नवनवीन ट्रिक्स आपण आपल्या चॅनलमध्ये सांगत राहतो. तर तुम्ही अशा नवनवीन ट्रिक्ससाठी आणि अशा सोप्या पद्धतीत गणित शिकण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील आणि या अगोदरची सर्व व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. गणित क्रमांक 4 दुपारी 3:45 सुरू झालेला चित्रपट 2.5 तासांनी संपला. म्हणजे तो किती वाजता संपला? तर 3:45 सुरू झालेला चित्रपट 2.5 तासांनी म्हणजे 2 तास किती मिनिटे? तर 2 तास 30 मिनिटे म्हणजे 2.5 तास म्हणजे 2.5 तास. तर 2 तास 30 मिनिटांनी संपला. तर 3:45 मध्ये 2:30 ॲड करा म्हणजे अधिक करा. तर 3 + 2 5 आणि हे 5 4 5 6 7 75. तर 75 म्हणजे 60 + 15. तर हे हा 1 तास या 5 तासात मिळवा म्हणजे 6 तास 15 मिनिटे याचं उत्तर येईल. म्हणजेच 6:15 हा चित्रपट संपला. गणित क्रमांक 5 सखारामने सकाळी 8 पासून दुपारी 12:30 पर्यंत शेत नांगरले व तो घरी जाण्यास निघाला. दुपारी 1:30 वाजता तो घरी पोहोचला. तर त्याने किती वेळ शेत नांगरले? घरी येण्यासाठी त्याला किती वेळ लागला? तर सखारामने 8 पासून दुपारी 12:30 पर्यंत शेत नांगरले आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितलेल्या ट्रिकनुसार हे गणित करूया आपण. तर 8च्या नंतरची संख्या घ्या 9. तर 9 10 11 12 1 2 3 4 4 तास आणि हे पुढची मिनिटे 30 मिनिटे. 4 तास 30 मिनिटे नांगरले व तो घरी जाण्यास निघाला. दुपारी 1:30 वाजता तो घरी पोहोचला. तर त्याने किती वेळ शेत नांगरले? घरी येण्यासाठी त्याला किती वेळ लागला? तर आपण हे तर काढलं 8 12 म्हणजे त्याने किती वेळ शेत नांगरले? तर सखारामने 4 तास 30 मिनिटे म्हणजे 4.5 तास शेत नांगरले. आता पुढचं गणित. घरी जाण्यास निघाला. शेत नांगरले व तो घरी जाण्यास निघाला. दुपारी 1:30 वाजता 1:30 तो घरी पोहोचला. 12:30 ते 1:30 12 झाल्यानंतर 1 आणि 12:30 ते 1:30 हा 1 तास असतो. तर त्याने किती वेळ शेत नांगरले? घरी येण्यासाठी त्याला किती वेळ लागला? तर सखारामला घरी येण्यासाठी 1 तास लागला. खूप सोपं आणि सरळ अशी ही ट्रिक आहे आणि हे उदाहरण संग्रह आहे. रामभाऊंनी रात्री 10:30 वाजता पाण्याचा पंप सुरू केला व त्याच रात्री 11:15 वाजता बंद केला. तर त्यांनी किती वेळ पंप चालू ठेवला? तर 10:30 वाजता म्हणजे 10:30 त्यांनी पंप सुरू केला आहे आणि 11:15 म्हणजे 11:45 त्याने हा पंप बंद केला आहे. तुम्हाला जर हे 10:30 11:15 कळत नसेल तर मी मुलांनो त्यावर अगोदरच एक व्हिडिओ टाकलेला आहे. 11:15 11:15 2:45 अशा सर्व गोष्टी त्यात दिलेल्या आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की पहा. तर 10:30 त्याने पंप सुरू केला आहे आणि 11:45 त्याने पंप बंद केले आहे. तर इथे आपल्याला
11:45 10:30 वजा करायचा आहे, कारण ज्या टायमाला त्यांनी बंद केलं आहे त्यामधून ज्या टायमाला त्यांनी सुरू केलं आहे ते वजा करायचं आहे. तर 1 तास 15 मिनिटे पंप चालू ठेवला. तर हेच आपल्या ट्रिकनुसार कसं येईल, तर 11:30 असं ट्रिकने हे थोडं अवघड जाईल, म्हणून तुम्ही ही वजाबाकीतच हे गणित करा. गीताने सकाळी 2 तास 25 मिनिटे व दुपारी 1 तास 45 मिनिटे वर्गात शिकवले, तर तिने एकूण किती वेळ वर्गात शिकवले? तर सकाळी 2 तास 25 मिनिटे व दुपारी 1 तास 45 मिनिटे तिनं शिकवलं आहे. तर आपल्याला तिने एकूण म्हणजेच बेरीज करायची आहे. तर 2 + 1 3, 5 + 5 10 0 हातचा आला 1, 2 + 4 6 + 1 7. तर 70 म्हणजे 60 + 10 बरोबर 70 म्हणजे हा 1 तास, हा 1 तास या 3 तासात मिसळा 4 तास, हे उरलेले 10 मिनिटे 10 मिनिटे 4 तास 10 मिनिटे गीताने वर्गात शिकवली. तर गणित क्रमांक 8, बँकेचे कामकाज सकाळी 10 पासून दुपारी 4:30 पर्यंत चालते. तर बँकेचे कामकाज किती वेळ चालते? तर आपण पाहिलं आहे, पहिल्या ट्रिकनुसार बघायचं म्हणलं तर 10च्या पुढची संख्या घ्या 11 12 1 2 3 4 4 म्हणजे 3 आणि 3 6 आणि ही पुढचे मिनिटे 30. तर 6 तास 30 मिनिटे बँकेचे कामकाज चालते. तर आपण आता पुस्तकांप्रमाणे पाहूया. तर इथे आपल्याला मध्यान्हपूर्व किती वेळ बँकेचे कामकाज सुरू असते हे पाहायचं आहे. तर मध्यान्हपूर्व हे 12च्या अगोदर असतं. तर 12मधून हे 10 गेलं, कारण सकाळी म्हणजे मध्यान्हपूर्व असतं. तर हे इथे आपलं 2 तास राहतं आणि दुपारी म्हणजे 4:30 म्हणजे दुपारी म्हणजे मध्यान्होत्तर. तर 12 ते 1, 1 ते 2, 2 ते 3, 3 ते 4 आणि 4 ते 4:30. तर 1 2 3 4 आणि हे अर्धा म्हणजे 4.5 तास. तर अधिक 4 तास 30 मिनिटे. तर 4 + 2 5 6. तर 6 तास 30 मिनिटे बँकेचे कामकाज चालते, असं आपलं हे शेवटचं उत्तर असेल. एक दुकान 9:30 AM ला उघडते आणि 10 PM ला बंद होते. तर ते दुकान किती वेळ उघडे असते? तर मुलांना मी तुम्हाला AM PM हे अगोदरच सांगितलेलं आहे. तरी तुम्हाला एकदा तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर सांगते. AM म्हणजे सकाळची वेळ आणि PM म्हणजे दुपारची वेळ. म्हणजे AM म्हणजे मध्यान्हपूर्व आणि PM म्हणजे मध्यान्होत्तर. म्हणजे 12च्या अगोदर AM, 12च्या नंतर PM दुपारच्या. तर हे दुकान 9:30 सकाळी उघडते आणि 10 वाजता रात्री बंद होते. तर मध्यान्होत्तर अगोदर आपण याचा वेळ पाहूया. तर 12मधून 12 तास 0 मिनिटे वजा 9 तास 30 मिनिटे हे वजा करायचं आहे. तर इथे आपण हे कट करून 11 करायचं आहे, कारण इथे आपल्याला मिनिटे पाहिजे आहेत. तर 60. तर बरोबर 60. तर 11मधून 9 गेले 2 आणि हे 60मधून 30 गेले 30. तर 2 तास 30 मिनिटे मध्यान्हपूर्व हे दुकान चालतं आणि मध्यान्होत्तर 12च्या नंतर 10 पर्यंत. तर आपण आपल्या ट्रेकनुसार मोजूया. 12 16 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर 10च. तर 10 तास अधिक हे 2 तास 30 मिनिटे
तर 10 + 2 तास 11 12 तर 12 तास 30 मिनिटे हे दुकान उघडे असते. 12 तास 30 मिनिटे हे दुकान उघडे असते. कोल्हापूरहून 15 वाजून 30 मिनिटांना सुटणारी महाराष्ट्र एक्सप्रेस गोंदिया येथे दुसऱ्या दिवशी 20 वाजून 15 मिनिटांना पोहोचते. तर कोल्हापूर ते गोंदिया या प्रवासाला किती वेळ लागतो? तर कोल्हापूरहून 15 वाजून 30 मिनिटाला सुटली आहे बस आणि दुसऱ्या दिवशी 20 वाजून 15 मिनिटाला ही बस गोंदियाला पोहोचली आहे. तर 24 तास घड्याळात हे आपण असं 12च्या नंतर मेजतो. तर 24 तास पूर्ण झाले म्हणजे एक दिवस पूर्ण झाला. तर एक दिवस सोडून दुसऱ्या दिवशी ही बस पोहोचली आहे. म्हणजे हा एक दिवस पूर्ण होण्यासाठी किती अजून तास कमी आहेत ते आपण पाहण्यासाठी किती तासाचा एक दिवस असतो? तर 24 तासामधून आपल्याला 15 तास 30 मिनिटे वजा करायचं आहे. तर हे 24 कट करून 23 करूया, कारण आपल्याला इकडे मिनिटे पाहिजे. तर इकडे 1 तास 6 मिनिटांत घेऊया 60 मिनिटे आणि हे 23मधून 15 गेले, 8 राहिले आणि 60मधून 30 गेले, 30 राहिले. तर ही बस ज्या दिवशी ही महाराष्ट्र एक्सप्रेस ज्या दिवशी निघाली आहे त्या दिवशी 8 तास 30 मिनिटे धावली आहे आणि दुसऱ्या दिवशी 20 वाजून 15 म्हणजे 20 तास 15 मिनिटे एवढा वेळ या महाराष्ट्र एक्सप्रेसला गोंदियात जाण्यासाठी लागला आहे. तर 15 याची आपल्याला बेरीज करायची आहे. 20 + 8 28 आणि हे 15 5 3 + 1 4 तर 28 तास 45 मिनिटे कोल्हापूर ते गोंदिया या प्रवासाला वेळ लागतो. हे आपलं उत्तर आहे. तर मुलांनो, अशा सोप्या पद्धतीत गणित शिकण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनल लर्न विथ मीला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझे सर्व व्हिडिओ तुम्हाला मिळतील. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा आणि तुमच्या मित्रांबरोबर व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद मुलांनो.